कक्षा दशमी लेखन कौशलम वाक्यरचना प्रथमा विभक्ति कर्तृवाच्यम कर्ताकारकम कर्मवाच्यम कर्मकारकम नामनिर्देशः। विद्यार्थी मित्रांनो, प्रथमा विभक्ती कोणकोणत्या ठिकाणी करावी याचा निर्देश या ठिकाणी केलेला आहे। कर्तृवाच्य वाक्य असेल तर कर्त्याची प्रथमा विभक्ती करावी, कर्मवाच्य वाक्य असेल तर कर्माची प्रथमा विभक्ती करावी आणि वाक्यामध्ये एखाद्याच्या नावाचा निर्देश असेल तर तिथे सुद्धा प्रथमा विभक्ती योजावी। जर कर्तृवाच्य वाक्य असेल तर कर्त्याची प्रथमा, उदाहरण दिलंय बालकः दुग्धम पिबती। या ठिकाणी दूध पिणारा कोण आहे? बालक आहे, म्हणून तो कर्ता आहे। हे वाक्य कर्तरी असल्यामुळे कर्त्याची प्रथमा विभक्ती योजली। वृक्षात फलम पतते, झाडातून फळ पडते, इथं फलमची प्रथमा विभक्ती योजल्या गेली। कर्मवाच्य जर वाक्य असेल तर कर्माची प्रथमा विभक्ती करावी। बालकेन श्लोकः पठ्यते, बालकाद्वारे श्लोक वाचला जातो। या ठिकाणी श्लोक हे कर्म आहे म्हणून त्याची प्रथमा विभक्ती झाली, कारण वाक्य कर्मवाच्य वाक्य कर्मणी वाक्य आहे। तसेच एखाद्या वाक्यामध्ये एखाद्याच्या नावाचा निर्देश असेल तर त्या ठिकाणी सुद्धा प्रथमा विभक्ती योजावी। सा सानिका अस्ति, ती सानिका आहे। भारते हिमालयः नाम पर्वतः वर्तते, भारतामध्ये हिमालय नावाचा पर्वत आहे। या ठिकाणी हिमालय या नावाचा निर्देश केला आहे आणि ज्या नावाचा निर्देश केला आहे त्या नावाची प्रथमा विभक्ती योजली जाते। म्हणून लक्षात ठेवा, कर्तृवाच्यामध्ये कर्त्याची, कर्मवाच्यामध्ये कर्माची आणि नाम निर्देशाची प्रथमा विभक्ती योजली जाते। आता द्वितीया विभक्तीची योजना कोणकोणत्या ठिकाणी केली जाते याचा निर्देश या ठिकाणी केलेला आहे। सर्वप्रथम कर्माची द्वितीया विभक्ती होते हे सर्वांना ज्ञातच आहे। बालकः दुग्धम पिबती, या ठिकाणी बालक आहे कर्ता, त्याची प्रथमा विभक्ती आली। पिबती आहे क्रियापद आणि दुग्धम आहे कर्म, कर्माची नेहमी द्वितीया विभक्ती होते, परंतु वाक्य कर्तरी असायला हवे। यानंतर या ठिकाणी निर्देश दिलाय गत्यर्थक धातू, अर्थात गम गच्छती जाणे किंवा या याती जाणे असे धातू जर क्रियापदाच्या ठिकाणी आले, वाक्याच्या शेवटी क्रियापदाच्या रूपामध्ये आले, तर ज्या ठिकाणी आपल्याला जायचे आहे त्याची द्वितीया विभक्ती करावी। उदाहरणार्थ रामः वनम गच्छति किंवा याती, राम वनाला जातो, राम आहे कर्ता, गच्छति किंवा याती आहे क्रियापद आणि वन जिथे तो जातोय ते ठिकाण आहे वन, म्हणून वन या शब्दाची द्वितीया विभक्ती योजावी, वनम। त्यानंतर याच धातू जर क्रियापदाच्या रूपामध्ये आला, क्रियापदाच्या ठिकाणी आला, तर ज्याच्याकडे याचना करायची आहे, ज्याला काही मागायचे आहे त्याची द्वितीया विभक्ती योजावी। उदाहरणार्थ याचकः नृपम धनम याचते, याचकः करताय, याचना करणारा, मागणी करणारा, कोणाला मागतोय? राजाला। ज्याला मागतोय त्याची द्वितीया करावी, म्हणजेच नृप या शब्दाची द्वितीया झाली नृपम। काय मागतोय? धनम याचते। याच धातू आला की ज्याच्याकडे याचना करायची आहे त्याची द्वितीय विभक्ती करावी। चतुर्थ वाक्य बघा, द्वितीय विभक्ती प्रति या शब्दाच्या योगाने द्वितीय विभक्ती योजावी। प्रति हा शब्द ज्याच्याशी संयोजित होतो
त्या शब्दाची द्वितीया विभक्ती करावी. उदाहरणार्थ वत्सः धेनुं प्रति धावती, वासरू गायीकडे धावते. गायीकडे धावते, प्रति शब्दाचा अर्थ होतो कडे, गायीकडे, म्हणून गाय या शब्दाची द्वितीय विभक्ती योजावी. कारण प्रतिशब्द त्याला जोडला गेला आहे. प्रतिशब्द ज्याला जोडला जातो त्याची द्वितीया करावी. इथं तो प्रतिशब्द गायीशी निगडीत आहे, गायीशी संबंधित आहे, गायीला जोडलेला गेला आहे. त्यामुळे धेनू या शब्दाची द्वितीया होणार धेनुम. वत्सः धेनुं प्रति धावती. त्यानंतर विना या अव्ययाचा ज्या शब्दाशी योग असेल त्याची द्वितीया करावी. जलम विना जीवनम अशक्यम, पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. कशाशिवाय अशक्य आहे? पाण्याशिवाय. शिवाय हा शब्द पाण्याशी निगडीत आहे, पाण्याला जोडलेला आहे, आणि म्हणून पाण्याची अर्थात पाण्याला संस्कृतमध्ये जल म्हणतात, म्हणून जल या शब्दाची द्वितीया योजावी. जलम विना जीवनम अशक्यम, पाण्याशिवाय जीवन अशक्य. तसेच अभितः, परितः आणि उभयतः हे जर अव्यय असतील तर यांना सुद्धा द्वितीय विभक्ती योजावी. उदाहरणार्थ शालाम अभितः वृक्षाः सन्ति, शाळेच्या भोवती वृक्ष आहेत. पुष्पम परितः भ्रमरः गुंजन्ति, फुलाभोवती भ्रमर गुंजारव करत आहेत. मार्गम उभयतः क्षेत्राणि सन्ति, मार्गाच्या दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती आहे. लक्ष द्या, अभितः आणि परितः म्हणजे भोवती किंवा सभोवती, चहूबाजूने. उभयतः म्हणजे दोन्ही बाजूने. शाळेच्या भोवती, तर भोवती शब्दाला अभितः म्हणतात, आणि अभितः, परितः, उभयतः या शब्दांचा योग असेल, ज्या शब्दाशी हे अव्यय जोडले जातील त्या शब्दाची तुम्हाला द्वितीय विभक्ती योजावी लागेल. म्हणून अभितः जोडल्यामुळे शाला शब्दाची शालाम विभक्ती झाली द्वितीया, परितःचा योग आल्यामुळे पुष्पची पुष्पम द्वितीया झाली, आणि उभयताचा योग आल्यामुळे मार्गची मार्गम ही द्वितीय विभक्ती योजण्यात आली. तसेच कर्मकारकम जे आपण प्रथम वाक्य पाहिलं, कर्मकारकाची सुद्धा द्वितीय विभक्ती योजावी. बालकः दुग्धम पिबती, दुग्धम हे कर्म आहे म्हणून त्याची द्वितीय विभक्ती योजली गेली. अशा प्रकारे गम गच्छ या याती, याच, प्रति, विना, अभितः, परितः, उभयतः आणि कर्मकारक याची द्वितीय विभक्ती योजावी लागते. आता तृतीय विभक्ती कोणाकोणाच्या ठिकाणी योजली जाते याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे बघा. करणम कारकम, कर्मवाच्यम कर्ता कारकम, विना, सह, साकम, सार्धम, समम, अलम एवढ्या निमित्ताने तृतीय विभक्तीची विभक्ती योजावी लागते. लक्ष द्या, जर वाक्यामध्ये सहाय्यक असतील तर त्या सहाय्यकाची तृतीय विभक्ती योजावी. सहाय्यकालाच करणम असे म्हणतात, ज्याच्याद्वारे क्रिया सिद्ध होते किंवा क्रिया सिद्ध करण्याकरता जे सहाय्यक असतं त्याला करणम असे म्हणतात. त्या करणम या कारकाची तृतीय विभक्ती योजावी लागते. उदाहरणार्थ राकेश हस्तेन लिखती, राकेश लिखाणकाम करतोय परंतु लिहिण्याच्या क्रियेमध्ये हात त्याला सहाय्यक आहे म्हणून हाताला करणम असे म्हणतात, आणि त्या जे करणम असतं त्या कर्णाची तृतीय विभक्ती योजावी लागते. हात हा सहाय्यक आहे, हाताला संस्कृतमध्ये हस्त म्हणतात, त्या हस्तमची तृतीया हस्तेन. राकेश हस्तेन लिखती. तदनंतर कर्मवाच्य जर वाक्य असेल तर कर्त्याची सुद्धा तृतीय विभक्ती केली जाते. कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य हे प्रकरण आपण अभ्यासून आलोत, त्या प्रकरणामध्ये आपल्याला याचा विशेष उलगडा पडेल. गणेशेन मोदकाः खाद्यन्ते, गणेशेन मोदकाः खाद्यन्ते हे
कर्मणी वाक्य आहे. या कर्मणी वाक्यामध्ये कर्म आहे मोदकाहा म्हणून त्याची प्रथम विभक्ती झाली. खाद्यंते कर्मणी क्रियापद आहे आणि गणेशेन कर्ता आहे, कर्त्याची तृतीय विभक्ती नसते. परंतु जेव्हा कर्मवाच्य वाक्य येतं, कर्मणी वाक्य येतं, त्यावेळेला कर्माची प्रथमा आणि कर्ताची तृतीय विभक्ती योजावी असा निर्देश या ठिकाणी केलेला आहे. पण कर्तृवाच्य वाक्यामध्ये कर्त्याची प्रथमा विभक्ती असते आणि कर्मवाच्यामध्ये कर्त्याची तृतीय असते, हे लक्षात ठेवायचं आहे. तसेच विना शब्दाचा योग ज्याच्याशी येतो त्या शब्दाची तृतीय विभक्ती करावी. विना शब्दाकरता 3 उपलब्ध उपाय आहेत, पर्याय आहेत. द्वितीया, तृतीया आणि पंचमी. द्वितीया आपण पाहून आलो, आता या ठिकाणी तृतीया. विद्येया विना न मोक्षः, या ठिकाणी विना शब्द आलाय ना, तर तो विद्या या शब्दाशी संयोजित आहे, म्हणून विद्या या शब्दाची तृतीय विभक्ती योजावी. विद्या शब्द मालाप्रमाणे, माला शब्द तुम्ही पाठ केला असेलच 8वीच्या वर्गामध्ये. माला माले माला हा, माला माले माला हा, मालया तृतीयाचं एकवचन. विद्यया विना न मोक्ष, विना शब्द विद्या शब्दाशी जोडला गेल्यामुळे विद्या या शब्दाची तृतीय विभक्ती झाली. विद्या विना न मोक्ष. तदनंतर सह साकम सार्धम आणि समम या 4ही अव्ययांचा अर्थ आहे बरोबर. अथर्वः मित्रेण सह साकम सार्धम समम चित्रपटम पश्यति. अथर्व मित्राबरोबर चित्रपट पाहतो. तो कोणाबरोबर पाहतोय? मित्राबरोबर. म्हणून ज्याच्याबरोबर तो पाहतोय, सह साकम सार्धम आणि समम या 4 पैकी कोणतंही एक अव्यय आलं, चौघांचा अर्थ एकच आहे, 4 पैकी कोणतंही आलं तर त्या अव्ययांचा ज्याच्याशी योग असेल, जोडला गेला असेल, त्याची तृतीय विभक्ती करावी. मित्राबरोबर, बरोबर म्हणजे सह किंवा साकम किंवा सार्धम किंवा समम हे शब्द आले म्हणजे ज्याच्याबरोबर तो शब्द जोडला गेला आहे त्याची तृतीय विभक्ती करावी. या ठिकाणी तो शब्द मित्राबरोबर आहे, म्हणून मित्रेण सह मित्र या शब्दाची तृतीय विभक्ती केली गेली. अथर्व मित्राबरोबर चित्रपट पाहतो. यानंतर अलम. अलम म्हणजे बस किंवा पुरे, म्हणजे निवारणार्थक अशा अर्थाचं हे अव्यय आहे. तर याला सुद्धा तृतीय विभक्तीची अपेक्षा असते. अलम कोपेन. कोप म्हणजे रागावणे. कुप कुप्यती या शब्दापासून कोप शब्द तयार झाला, धातूपासून. आणि कोप शब्दाची तृतीय विभक्ती या ठिकाणी योजल्या गेली. का? कारण अलम हा हे जे अव्यय आहे, हे अव्यय याला तृतीय विभक्तीची अपेक्षा असते. अलम कोपेन. आता चतुर्थीची योजना अर्थात चतुर्थी विभक्तीची योजना कुठे कुठे करावी, कोणकोणत्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती केली जाते याचा निर्देश या ठिकाणी केला आहे, ते तुम्ही पाठांतर करायचं आहे. लक्ष द्या. जेव्हा संप्रदान कारक असेल त्या संप्रदान कारकाची चतुर्थी विभक्ती करावी. कारकम संप्रदानम. उदाहरणार्थ शिक्षक छात्रेभ्य ज्ञानम यच्छति. यच्छति म्हणजे देणे. तर देण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्याला द्यायचं आहे त्याला संप्रदान असं म्हणतात, आणि ज्याला संप्रदान म्हणतात त्याची चतुर्थी विभक्ती होते. शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देतात. देण्याच्या प्रक्रियेमध्ये शिक्षक देणारे आहेत आणि विद्यार्थी ग्रहण करणारे आहेत, घेणारे आहेत. जे ग्रहण करणारे असतात त्यांना संप्रदान असे म्हणतात, आणि संप्रदान ही संज्ञा ज्याला प्राप्त होते त्याची चतुर्थी विभक्ती योजली जाते. उदाहरणार्थ शिक्षक छात्रेभ्य ज्ञानम यच्छति या उदाहरणामध्ये देण्याची प्रक्रिया यामध्ये विद्यार्थी घेत आहेत, किंवा धनिक भिक्षुकाय धनम यच्छति. श्रीमंत मनुष्य भिक्षुकाला धन देतोय. कोणाला देतोय? भिक्षुकला. म्हणून भिक्षुक या शब्दाची चतुर्थी विभक्ती होणार. तसेच ज्याकरिता आपण क्रिया करतोय त्या कारकाची, त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती योजावी. उदाहरणार्थ जनाः
भोजनाय उपहारगृहं गच्छन्ति। किमर्थम उपहारगृहं गच्छन्ति? भोजनाय, भोजन करण्याकरिता। क्रिया कशाकरिता चालली आहे? तो करिता शब्द ज्याच्या करता योजला जातो, जिथे योजला जातो, ज्याला जोडून येतो, त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती योजावी। या ठिकाणी या वाक्यामध्ये करिता हा शब्द जेवणाकरिता योजला आहे। जेवण या शब्दाच्या ठिकाणी योजला आहे। भोजनाय, भोजनाकरिता। उपहारगृहं गच्छन्ति, लोक जेवणाकरिता उपहारगृहामध्ये जातात किंवा उपहारगृहाला जातात। या ठिकाणी सुद्धा गच्छती, गच्छ धातू आलाय, त्यामुळे उपहारगृह या शब्दाची सुद्धा द्वितीय झाली, म्हणजे आपण द्वितीय विभक्तीमध्ये ते पाहून आलो। या ठिकाणी करिता हा शब्द भोजन या अर्थाशी जोडला गेला आहे, म्हणून भोजनाय, भोजनाकरिता। लोक भोजनाकरिता उपहारगृहाला जातात। तसेच रुच धातू जर आला तर ज्याला रुच धातूचा अर्थ होतो आवडणे, ज्याला आवडतं त्याची चतुर्थी विभक्ती करावी। उदाहरणार्थ शुकाय दाडिमम रोचते, पोपटाला डाळिंब आवडतात, पोपटाला डाळिंब आवडतो। तर या ठिकाणी रोचते आवडणे, कोणाला आवडता येते? पोपटाला, म्हणून पोपटाला संस्कृतमध्ये शुक म्हणतात आणि शुक शब्दाची चतुर्थी विभक्ती करावी, शुकाय। तसेच क्रोध रागावणे, खूप रागावणे, या रागावणे या अर्थाचे दोन धातू आहेत, क्रुध्यती आणि कुप्यती। हे धातू जर क्रियापदाच्या ठिकाणी आले तर ज्याच्यावर रागवायचं आहे किंवा ज्याच्यावर रागवलं जात नाही त्याची चतुर्थी विभक्ती करावी। उदाहरणार्थ जननी पुत्राय क्रुध्यती अथवा कुप्यती, आई मुलावर रागविते। लक्ष द्या, मुलावर रागविते, वर शब्द आला त्यामुळे आतमध्ये वर हे सप्तमीचे प्रत्यय जरी असले, म्हणजे या ठिकाणी योग येतोय सप्तमीचा। जननी पुत्रे क्रुध्यती असं यायला पाहिजे होतं, परंतु क्रुध आणि कुप हे दोन धातूंचा योग आल्यामुळे या दोन धातूंना चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते, म्हणून ज्याच्यावर रागवलं जातं त्याची चतुर्थी विभक्ती योजली जाते। जननी पुत्राय या ठिकाणी सप्तमी न होता चतुर्थी होणार का? क्रुध्यती आणि कुप्यती धातू समोर आलेले आहेत, म्हणून हे पाठांतर करायचे। क्रुध्यती कुप्यती धातू समोर आले की ज्याच्यावर रागवायचं आहे त्याची चतुर्थी विभक्ती होते। नंतर पुढे आहे बघा, प्रति प्लस श्रु, प्रतिशृणोती। हा धातू जर आला क्रियापदाच्या ठिकाणी तर चतुर्थी विभक्तीची योजना करावी। यमः नचिकेतसे वरत्रयं प्रतिशृणोती। यम नचिकेताला 3 वर मागायला सांगतात। कोणाला सांगतायत ते? नचिकेताला, म्हणून नचिकेत या शब्दाची चतुर्थी विभक्ती करावी, नचिकेतसे। तसेच कथ कथयती सांगणे, ज्याला सांगायचं आहे त्याची चतुर्थी विभक्ती योजावी। उदाहरणार्थ पितामही बालकेभ्य कथाम कथयती। पितामही म्हणजे आजी, वडिलांची आई। बालकेभ्य मुलांना कथाम कथयती, कथा सांगते। कथयती हे क्रियापद आल्यामुळे कथयती म्हणजे सांगणे, ज्याला सांगायचं आहे त्याची चतुर्थी विभक्ती करावी, म्हणून या ठिकाणी बालकेभ्य ही चतुर्थी विभक्ती योजल्या गेली बालक शब्दाची। तदनंतर स्पृह, स्पृहयती इच्छेने, ज्याची इच्छा करतो आपण, ज्या वस्तूची, व्यक्तीची अथवा पदार्थाची इच्छा करतो त्या वस्तू, व्यक्ती अथवा पदार्थाची चतुर्थी विभक्ती योजली जाते। शुकः दाडिमाय स्पृहयती, पोपट डाळिंबाची इच्छा करतो, डाळिंब इच्छितो। तर कशाची अपेक्षा करतोय तो? डाळिंबाची। डाळिंबाला संस्कृतमध्ये काय म्हणतात? दाडिमम, आणि दाडिमम शब्दाची चतुर्थी विभक्ती होणार म्हणजे दाडिमाय। शुकः दाडिमाय स्पृहयती। ही काही उदाहरणं आणि काही अव्यय धातू
आपण आठवीच्या पुस्तकातही शिकलो, तदनंतर 9वीच्या पुस्तकातही सुद्धा शिकलो, आणि आता या 10वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा हा पुन्हा अभ्यासक्रम तुम्हाला आलेला आहे. आणि हा प्रश्न परीक्षेमध्ये नक्की येतो म्हणजे येतो. म्हणून हे कोणत्या विभक्तीला कोणते कारक महत्त्वाचे असतात किंवा कोणती विभक्ती कोणकोणत्या ठिकाणी योजावी, हे प्रश्न तुम्हाला पाठांतर करणं अत्यंत गरजेचे आहेत. म्हणून या ठिकाणी हे निमित्त पाठ करा. हे निमित्त समोर आलं की कोणती विभक्ती येते हे तुम्हाला लक्षात येईल. स्पृहयती, तसेच नमः हे जर अव्यय समोर आलं तर त्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती योजावी. शारदायै नमः, महालक्ष्म्यै नमः, गणेशाय नमः, गुरवे नमः, विष्णवे नमः, शिवाय नमः. तर जिथे जिथे नम शब्द येतो तिथे तिथे त्याच्या आधी येणारा शब्द म्हणजे त्यातला योग जोडलेला शब्द त्याची चतुर्थी करावी लागते. शिवशब्द, शिवाला नमस्कार, तर शिवशब्दाची चतुर्थी होणार शिवाय नमः. महालक्ष्मीला नमस्कार, महालक्ष्म्यै नमः. सरस्वतीला नमस्कार, सरस्वत्यै नमः. यानंतर पंचमी विभक्तीची कारण पाहूया. पंचमी विभक्ती करता विरम, रक्ष, विना, बही, ऋते आणि अपादानकारक जर असेल तर पंचमी विभक्ती योजावी. उदाहरणार्थ, कृषीवलः क्षेत्रात गृहम आगच्छति, शेतकरी शेतातून घरी येतो. आता या ठिकाणी अपादानम याला अनुसरून हे उदाहरण दिलेले आहे. अपादानम म्हणजे काय? जेव्हा क्रिया होत असताना दोन व्यक्ती, वस्तू, पदार्थ वेगळे होतात, त्या वेगळे होण्याच्या प्रक्रियेमध्ये एका वस्तूपासून जेव्हा दुसरी वस्तू वेगळी होते तेव्हा ज्या वेगळी होण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या वस्तूपासून दुसरी वस्तू बाजूला जाते किंवा वेगळी होते त्या वस्तूला अपादानम असे म्हणतात. अपादान ही संज्ञा प्राप्त होते आणि अपादान ही संज्ञा ज्याला प्राप्त होते त्याची पंचमी विभक्ती योजावी. आता या ठिकाणी शेतकरी आणि शेती याचं विलगीकरण अर्थात हे वेगळे होत आहेत, कारण शेतकरी शेतातून घरी येतोय म्हणजे शेत आणि शेतकरी हे दोघं वेगळे होत आहेत, बाजूला होत आहेत. तर यामध्ये शेतातून शेतकरी बाहेर जातोय किंवा शेतातून शेतकरी घरी येतोय. शेतकऱ्यातून शेत बाहेर जाऊ शकत नाही. शेतातून शेतकरी बाहेर जातो म्हणजे दूर जातोय, म्हणून क्षेत्र अर्थात शेत शब्दाला संस्कृतमध्ये क्षेत्र म्हणतात. त्या क्षेत्र शब्दाची पंचमी विभक्ती करावी. का? कारण त्याला अपादान ही संज्ञा प्राप्त होते. तिथूनच शेतकरी बाजूला जातोय आणि बाजूला होण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्यापासून बाजूला होतोय त्याला अपादान असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी क्षेत्रम या शब्दाची पंचमी विभक्ती केल्या जाते. त्यानंतर वृक्षात फलम पतती, झाडाहून फळ पडते. या ठिकाणी फळ आणि झाड दोघं वेगळे होत आहेत, पण वेगळे होण्याच्या प्रक्रियेमध्ये झाडातून फळ वेगळं होतं. फळातून झाड कधी वेगळं होतं का? तर नाही. झाडातून फळ वेगळं होतोय म्हणून या झाडाला अपादान असं म्हटलं जाईल आणि ज्याला अपादान संज्ञा प्राप्त होईल त्याची पंचमी विभक्ती करावी. तर वृक्ष संस्कृतमध्ये झाडाला वृक्ष म्हणतात. तर वृक्ष या शब्दाची पंचमी होते वृक्षात. वृक्षात फलम पतती. तदनंतर वि प्लस रम, विरमंती किंवा विरमती या अर्थाचा किंवा हा धातू जर क्रियापदाच्या ठिकाणी आला तर तुम्हाला ज्यापासून विराम घ्यायचा किंवा ज्यापासून विराम घ्यायचा नाही अशा निमित्ताला त्या निमित्ताची पंचमी विभक्ती होते. उदाहरणार्थ सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सज्जनाः सत्कार्यात न विरमंती, सज्जन लोक चांगल्या कार्यापासून कधीही थांबत नाही, विराम घेत नाही. आता विरमती म्हणजे विराम घेणे, थांबणे. तर कशापासून थांबणे किंवा कशापासून न थांबणे? तर ज्यापासून थांबणे किंवा न थांबणे
हा शब्द येतो त्या निमित्ताची तुम्हाला पंचमी विभक्ती करावी लागेल। या ठिकाणी सत्कार्य हा शब्द आलाय। सत्कार्यापासून, कशापासून? सत्कार्यापासून, म्हणून सत्कार्य या शब्दाची पंचमी सत्कार्यात। सज्जन लोक सत्कार्यात न विरमंती, सत्कार्यापासून विराम घेत नाहीत, म्हणजेच थांबत नाहीत। तसेच रक्ष धातू हा जर क्रियापदाच्या ठिकाणी आला तर ज्यापासून रक्षण करायचं आहे त्याची पंचमी विभक्ती येते। उदाहरणार्थ सैनिकाः शत्रुभ्यः देशम रक्षन्ति। सैनिकाः सैनिक, शत्रुभ्य शत्रूपासून, देशम रक्षन्ति देशाचे रक्षण करतात। लक्ष द्या, रक्षन्ति म्हणजे रक्षण करणे, परंतु कशापासून? शत्रूंपासून, म्हणून शत्रू या शब्दाची पंचमी विभक्ती झाली शत्रुभ्यः। सैनिकाः शत्रुभ्यः देशम रक्षन्ति, सैनिक शत्रूंपासून देशाची रक्षा करतात। तदनंतर विना शब्दाच्या योगाशी सुद्धा पंचमी विभक्ती येते। द्वितीया, तृतीया किंवा पंचमी विभक्ती विना शब्दाला आवश्यक आहे। ज्ञानात विना नरः न शोभते, ज्ञानाशिवाय मनुष्य शोभत नाही। या ठिकाणी विना शब्द आल्यामुळे ज्ञान या शब्दाची पंचमी विभक्ती योजावी लागली। तसेच बही शब्द जर आला तर ज्याच्याशी तो योग युक्त झालेला असतो त्याची पंचमी विभक्ती करावी। नगरात बहिः उद्यानम वर्तते, नगराबाहेर उद्यान आहे। बाहेर, कशाच्या बाहेर? नगराच्या बाहेर, म्हणून नगर या शब्दाची पंचमी विभक्ती आली। नगरात बहिः उद्यानम वर्तते। तसेच ऋते, ऋते म्हणजे काय? शिवाय, ज्याच्या शिवाय त्याची पंचमी विभक्ती योजावी लागते। उदाहरणार्थ धनात ऋते जीवनम कठिनम, धनाशिवाय जीवन हे कठीण आहे। पैशाशिवाय जीवन चालतं का? नाही। म्हणून या ठिकाणी सांगितले धनात ऋते जीवनम कठिनम। ऋते म्हणजे शिवाय, ऋते शब्द आलाय धन या शब्दाला जोडून, म्हणून धन या शब्दाची पंचमी झाली धनात। धनात ऋते जीवनम कठिनम। यानंतर आपण षष्ठी विभक्तीचे कारण पाहूया। षष्ठी विभक्ती कुठे कुठे योजावी? तर बघा, संबंधवाचकः रामस्य भ्राता लक्ष्मणः, रामाचा बंधू लक्ष्मण। गणेशस्य भ्राता कार्तिकेयः, श्री गणेशजींचा बंधू कार्तिकेय। अशा प्रकारे संबंधवाचक या ठिकाणी षष्ठी विभक्ती योजावी लागली। भरतस्य भ्राता शत्रुघ्नः, भरताचा बंधू शत्रुघ्न। तसेच कृते शब्द जर असेल, कृते म्हणजे करिता, हा कृते शब्द ज्याला जोडला गेला असेल त्याची षष्ठी विभक्ती करावी। बालानां कृते शिक्षणम आवश्यकम, मुलांकरिता शिक्षण हे आवश्यक आहे। मुलांकरिता शिक्षण आवश्यक आहे। कोणाकरिता? मुलांकरिता। तर मुलाला म्हणतात बाल, तर बाल या शब्दाची षष्ठी विभक्ती बालानां, बालानां कृते शिक्षणम आवश्यकम। तसेच समीपे, समीपे म्हणजे जवळ, ज्याच्या जवळ असा शब्द येतो त्याची षष्ठी करावी। गृहस्य समीपे वाचनालयः वर्तते, घराच्या जवळ वाचनालय आहे। कोणाच्या जवळ? ज्याच्या जवळ त्याची षष्ठी करावी। मग घराच्या जवळ असेल तर घर शब्दाची, गृह शब्दाची षष्ठी करावी। गावाच्या जवळ ग्रामस्य समीपे, नगराच्या जवळ नगरस्य समीपे। ज्याच्या जवळ, उद्यानाच्या जवळ उद्यानस्य समीपे। तदनंतर पुरतः पृष्ठतः, पुरतः म्हणजे पुढे आणि पृष्ठतः म्हणजे मागे। लक्ष द्या, गृहस्य पृष्ठतः पर्वतः अस्ति, घराच्या पाठीमागे पर्वत आहे। पाठशालायाः पुरतः क्रीडांगणम वर्तते, पाठशाळेच्या पुढे क्रीडांगण आहे। पुरतः आणि पृष्ठतः हे अव्यय ज्याच्याशी युक्त होतील
त्याची तुम्हाला षष्ठी विभक्ती करावी लागेल. तसेच दक्षिणतः वामतः, वामतः म्हणजे डाव्या बाजूला आणि दक्षिणतः म्हणजे उजव्या बाजूला. रामस्य वामतः सीता दक्षिणतः लक्ष्मणः च वर्तते. रामाच्या वामतः म्हणजे डाव्या बाजूला सीता, दक्षिणतः म्हणजे उजव्या बाजूला लक्ष्मण आहे. वामतः वामतः डाव्या बाजूला आणि दक्षिणतः उजव्या बाजूला. वामतः आणि दक्षिणतः या शब्दांचा योग ज्याच्याशी येतो त्याची षष्ठी विभक्ती करावी. कोणाच्या डाव्या बाजूला? रामाच्या. कोणाच्या उजव्या बाजूला? रामाच्या. म्हणून राम या शब्दाची षष्ठी आली, रामस्य. तसेच अधः किंवा उपरी शब्द जर आला तर तिथे सुद्धा तुम्हाला षष्ठी विभक्ती करावी लागते. वृक्षस्य अधः शुनकः उपविशति. झाडाच्या खाली कुत्रा बसलेला आहे. वृक्षस्य कशाच्या खाली? झाडाच्या खाली. म्हणून झाडाला म्हणतात वृक्ष, वृक्षाची षष्ठी आली, वृक्षस्य. वृक्षस्य उपरी मर्कटः वसति. झाडाच्या वर माकड बसलेले आहे. कशावर बसलेले ते? झाडावर. म्हणून झाड या शब्दाची, अर्थात झाडाला वृक्ष म्हणतात, वृक्ष या शब्दाची षष्ठी विभक्ती होणार, वृक्षस्य उपरी मर्कटः वसति. लक्ष द्या, संबंधवाचक कृते समीपे पुरतः पृष्ठतः वामतः दक्षिणतः अध उपरी हे शब्दांच्या योगाशी षष्ठी विभक्ती योजावी लागते. यानंतर आपण सप्तमी विभक्ती पाहूया. सप्तमी विभक्तीची योजना कुठे कुठे केली जाते? लक्ष द्या. अधिकरणम कारकम, स्नेह धातू असेल तर किंवा वितृत्तर धातू असेल तर तुम्हाला सप्तमी विभक्तीची योजना करावी लागते. अधिकरण कारक, अधिकरण म्हणजे काय? आधारोधिकरणम, आधाराला अधिकरण असे म्हणतात. पुस्तकम स्यूते अस्ति, पुस्तक बॅगेत आहेत, म्हणजे पुस्तकांना आधार काय आहे? बॅग आहे. बॅगेला संस्कृतमध्ये स्यूत असे म्हणतात. स्यूत शब्दाची सप्तमी करावी, स्यूते अधिकरणम. पुस्तकम उत्पीठिकायाम अस्ति, पुस्तक टेबलावर आहे, म्हणजे पुस्तकाला आधार कोणाचा आहे? टेबलाचा आहे. म्हणून त्या टेबलाची सप्तमी विभक्ती होणार. टेबलला संस्कृतमध्ये उत्पीठिका असं म्हणतात. उत्पीठिका हा शब्द माला शब्दाप्रमाणे चालतो. माला शब्दाची सप्तमी होते मालायाम, तसं उत्पीठिका या शब्दाची सप्तमी होणार उत्पीठिकायाम अस्ति. तसेच पुढे एक उदाहरण दिलंय, अहम पुण्यपत्तने वसामी, मी पुण्याला राहतो. म्हणजे राहण्याचं ठिकाण कोणतं आहे? पुणे आहे. म्हणजे राहण्याला आधार कोण आहे? पुणे आहे. म्हणून पुणे या शब्दाची सप्तमी आली, पुण्यपत्तने. सह जून मासे प्रथमे सप्ताहे आगमिष्यति, तो जून महिन्यामध्ये आणि पहिल्या सप्ताहामध्ये, आठवड्यामध्ये आगमिष्यति म्हणजे येणार. या ठिकाणी सुद्धा मास आणि सप्ताह या दोन ठिकाणी सप्तमी विभक्ती योजला गेली. कारण आत, मध्ये आणि वर हे तीन शब्द, तीनपैकी एकही शब्द जर ज्या शब्दाला जोडला गेला त्याची सप्तमी होते. बघा, तो जून महिन्यामध्ये, मध्ये शब्द जोडला गेला म्हणून महिन्यामध्ये, महिना या शब्दाला मास म्हणतात आणि मास या शब्दाची सप्तमी मासे. पहिल्या आठवड्यामध्ये, पहिल्या आठवड्यात आत शब्दाला म्हणजे सप्ताह या शब्दाची सप्तमी विभक्ती होते, सप्ताहे आगमिष्यति येणार. तदनंतर स्नेह धातू आहे. स्नेह म्हणजे स्नेह करणे, प्रेम करणे. ज्याच्यावर प्रेम करतो किंवा ज्याच्यावर प्रेम करत नाही त्या व्यक्तीला किंवा वस्तूला, पदार्थाला सप्तमी विभक्तीचा योग येत असतो. उदाहरणार्थ, माता पुत्रे स्नेहती, आई मुलावर स्नेह करते. कोणावर स्नेह करते? मुलावर. म्हणजे मग मुला शब्दाची, मुलाची सप्तमी येणार. मुलाला संस्कृतमध्ये पुत्र म्हणतात, तर या पुत्राची सप्तमी विभक्ती पुत्रे. माता पुत्रे स्नेहती. त्यानंतर वितृतर म्हणजे वितरती, वितरण करणे, वाटणे. या अर्थाचं क्रियापद आलं असेल तर
ज्यांच्यामध्ये वाटणी करायची आहे त्यांची सप्तमी विभक्ती होणार. उदाहरणार्थ मुख्याध्यापकः छात्रेषु पारितोषिकानि वितरति. मुख्याध्यापक विद्यार्थ्यांमध्ये बक्षीस वितरण करतात, बक्षीस वाटप करतात. कोणामध्ये करतायत? विद्यार्थ्यांमध्ये. म्हणून विद्यार्थी या शब्दाची, विद्यार्थ्याला छात्र म्हणतात म्हणून छात्र या शब्दाची सप्तमी विभक्ती आली. आता विद्यार्थी एक नाही आहे, अनेक आहेत, म्हणून सप्तमीचं बहुवचन घेतलं छात्रेषु. अशा प्रकारे हे सातही विभक्तींची कारणं आपण पाहिली. ही कारणं तुम्हाला पाठ करायची आहे. हे जर पाठ झाले तर तुम्हाला योग्य असे वाक्याची रचना करता येईल आणि चांगल्या प्रकारे मार्क तुम्हाला मिळतील. पुढील पानावर लेखन कौशलार्थम व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्यरचना अपेक्षिता. याचा अर्थ असा आहे, लेखन कौशल्याकरिता व्याकरणदृष्टीने योग्य वाक्यरचनेची अपेक्षा आहे. लेखन नियमानां पालनमपि आवश्यकम. लेखन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाक्यरचनायाः नियमान् सम्यक् अधीत्य स्वयं वाक्यानि निर्मातुं प्रयतध्वम्. वाक्यरचनेच्या नियमांना योग्य प्रकारे समजून घेऊन, अध्ययन करून स्वतः वाक्य निर्माण करण्याचा प्रयत्न करायचे आहेत. आपण प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी या विभक्तींची वाक्य पाहून आलो. प्रथमा विभक्ती कोणकोणत्या ठिकाणी होते, द्वितीया कोणकोणत्या ठिकाणी होते, असं सप्तमीपर्यंत पाहून आलो. तर ते जे निमित्त आहेत, कोणकोणत्या ठिकाणी ती सप्तमी विभक्ती योजली जाते, ते तुम्हाला तोंडपाठ करायची आहे. जर तोंडपाठ झाली तर तुम्ही कोणतंही वाक्य, कोणत्याही विभक्तीचं वाक्य तुम्ही सहजपणे करू शकता. उदाहरणार्थ विना शब्द आहे. विना शब्दाला कोणत्या विभक्तीची अपेक्षा असते हे जर तुम्हाला माहीतच नसेल, कळत नसेल, तर तुम्हाला वाक्यरचना कशी करता येणार. म्हणून विना शब्दाचा अर्थही तुम्हाला माहीत असावा आणि विना शब्दाला कोणती विभक्ती योजावी लागते हेही जर तुम्हाला पाठ असेल, माहिती असेल, तर तुम्ही सहज वाक्य तयार करू शकता. तर विना शब्दाला द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते, तृतीय विभक्तीचीही अपेक्षा असते आणि पंचमी विभक्तीची सुद्धा अपेक्षा असते. मग एकतर द्वितीया करा किंवा तृतीया करा किंवा पंचमी करा. असं जर तुम्हाला माहिती असलं तर तुम्हाला सहज ती वाक्य तयार करता येतील. मग तुम्ही ते अगोदर पाठ करा आणि स्वतः एकेका निमित्ताने, उदाहरणार्थ ऋते, शिवाय, उभयतः, अभितः, परितः असे अव्ययांचा उपयोग करून ते वाक्य निर्माण करायची आहेत. किंवा धातूंचा उपयोग कुप्यती, क्रुध्यती, कथयती, संबंधवाचक, तसेच करण, अधिकरण, अपादान, संप्रदान यांचा उपयोग करून तुम्ही वाक्य तयार करायची आहे. पुनस्मारणम स्तंभमेलनं कुरुत. जोड्या लावा. लक्ष द्या, रुच धातू आहे, रक्ष धातू आहे आणि याच धातू आहे. तर यांना कोणकोणत्या विभक्तीची अपेक्षा असते या ठिकाणी निमित्त दिलेलं बघा, द्वितीया, चतुर्थी आणि पंचमी. तर रुच धातू करता कोणती विभक्तीची अपेक्षा असते? रुच धातू करता चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते, म्हणून त्याला जोड लावायची. चतुर्थी तुम्हाला समोरासमोर लिहायचं आहे. त्या मी या ठिकाणी तुम्हाला रेषा ओढतोय. रक्ष धातूला पंचमी विभक्तीची अपेक्षा असते आणि याच धातूला द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते. तदनंतर दायच्छ या धातूला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. विरम धातूला पंचमीची अपेक्षा असते आणि स्नेह धातूला सप्तमी विभक्तीची अपेक्षा असते. तसेच स्पृह धातूला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. गम धातूला द्वितीयची अपेक्षा असते आणि वित्रुत्तर या धातूला सप्तमीची अपेक्षा असते. प्रतिश्रू या धातूकरिता चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. पत धातूला पंचमीची अपेक्षा असते आणि याती धातूला द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते. हे तुम्हाला पक्क पाठ करता आलं पाहिजे, म्हणजे समजलं पाहिजे आणि ते पाठ झालं पाहिजे.
द्वितीय प्रश्न आहे योग्यम रूपम लिखत. योग्य रूप लिहा. लक्ष द्या, जे आपण शिकलो त्याची आता ही परीक्षा आहे. रक्तपुष्पाणी रोचनते. रक्तपुष्प आवडतात. तर या ठिकाणी रुच धातू आहे. रुच धातूचा योग आल्यानंतर कोणत्या विभक्तीची अपेक्षा असते? तर चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. म्हणून भगवत या शब्दाची चतुर्थी विभक्ती या ठिकाणी करावी लागणार. काय येणार भगवत या शब्दाची? भगवते. भगवते या ठिकाणी हे लिहायचं आहे, भगवते. लक्षात आलं? यानंतर दुसरं वाक्य बघा. कृषीवलः अकथयत. कृषीवल सांगतो. कोणाला सांगतो? राजन शब्द आला या ठिकाणी, राजाला सांगतोय. कथ धातू आल्यानंतर कोणती विभक्ती योजावी? कथ धातू आल्यानंतर चतुर्थी विभक्तीची योजना करावी. आता कोणाला सांगता येते? राजाला. म्हणून या ठिकाणी राजा या शब्दाची चतुर्थी करायला हरकत नाही. तर कृषीवलः राजने अकथयत. कृषीवल राजाला सांगतो. या ठिकाणी राजने शब्द लिहायचा आहे. यानंतर शंकरः क्रुध्यती. कोणावर क्रोध करतायत शंकर? असुरांवर. क्रुद्ध शब्द आलाय. क्रुद्ध शब्दाकरता कोणत्या विभक्तीची अपेक्षा असते? चतुर्थीची. म्हणून असुर या शब्दांना चतुर्थी विभक्ती होणार. बघा, असुराय. असुराय चतुर्थी विभक्ती आली. या ठिकाणी असुराय असं लिहायचं आहे. तदनंतर प्रजा स्नेहंती. प्रजा स्नेह करते. कोणावर? बुभृत. बुभृत स्नेह शब्द आला ना. स्नेह शब्दाकरता सप्तमी विभक्तीची अपेक्षा असते. मग बुभृत या शब्दाची सप्तमी विभक्ती काय असणार आहे? बुभृती. बुभृती. बुभृती स्नेहती. राजा प्रजा राजावर स्नेह करते. राजा प्रजेचं पालन करतो आणि प्रजा राजावर स्नेह करते. प्रजा बुभृती स्नेहंती. यानंतर त्वम अयोग्यात विरम. तू अयोग्यापासून स्वतःला थांबव. तर या ठिकाणी विरम शब्द आला आहे. मग विरम शब्द जर असेल तर कोणती विभक्ती करावी? विरम शब्दाकरिता पंचमी विभक्ती योजावी लागते. मग आता कर्मण शब्द आहे. कर्मण शब्दाची पंचमी होते कर्मणः. त्वम अयोग्यात कर्मणः विरम. या ठिकाणी लिहा कर्मणः. लक्ष झालं? त्वम अयोग्यात कर्मणः विरम. पुढचं वाक्य बघा. सौम्या स्पृहयती. सौम्या इच्छा करतो. कोणाची? श्रज. मग या श्रज या शब्दाची तुम्हाला कोणती विभक्ती करावी लागेल? कारण स्पृहयती धातू आला ना. मग स्पृहयती धातू करता चतुर्थी विभक्ती येणार आणि श्रज या शब्दाची श्रजे अशी चतुर्थी विभक्ती होणार. या ठिकाणी श्रजे लिहायचं आहे. सौम्या स्रजे स्पृहयती. सुहृदः न क्रुध्यन्तु. सुहृदावर रागवत नाही. क्रुद्ध धातू आला आहे. तर क्रुद्ध धातू करता कोणती अपेक्षा असते? क्रुद्ध धातू करता क्रोध किंवा कोप. क्रोध किंवा कोप धातू जर असेल तर त्या ठिकाणी कोणती विभक्ती करावी लागते?
या ठिकाणी चतुर्थी विभक्ती करावी लागते क्रुद आणि कुप धातू करता. म्हणून सुहृद या शब्दाची चतुर्थी विभक्ती होणार. आता क्रुद्धांतू आलंय म्हणजेच बहुवचन असणार आहे. मग सुहृद या शब्दाचं बहुवचन म्हणजे चतुर्थीचं बहुवचन काय येणार? सुहृद्भ्यः. 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 ठीक आहे. सुहृद सुहृद्भ्यः न कुकृद्यन्तु. मित्राने मित्रांवर रागवू नये. राजा अस्मान रक्षती. राजा आमचे रक्षण करतो. कोणापासून? वैरीपासून. तर ज्याच्यापासून रक्षण करायचे त्याची कोणती विभक्ती होणार? मग पंचमी विभक्ती होणार. मग या ठिकाणी वैरीन या शब्दाची पंचमी होणार. तर काय होणार? वैरीभ्यः. या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे वैरीन शब्दाची पंचमी वैरीभ्यः म्हणजे वैरींपासून, शत्रूंपासून. पुढील वाक्य बघा. या ठिकाणी सरितः अंबः ददती. सरितः अंब ददती या ठिकाणी अस्मत् शब्द आहे म्हणजे आम्हाला ती देते. देण्याची प्रक्रिया चालू आहे आणि कोणाला देते? अस्माला, आम्हाला. म्हणजे अस्मत् सर्वनामाची तुम्हाला योग्य विभक्ती करावी लागेल. तर दा धातू करता कोणत्या विभक्तीच्या अपेक्षा असते? चतुर्थी विभक्तीची. म्हणून अस्मत् सर्वनामाची चतुर्थी काय येणार? अस्मभ्यम. आम्हा सर्वांना देते ना ती, आपल्या सर्वांना. म्हणून अस्मद या सर्वनामाची चतुर्थी अस्मभ्यम. अस्मभ्यम लिहा या ठिकाणी. सरित अस्मभ्यम अंबः ददती देते. पुढील वाक्य बघा. श्रीमंतः धनम अयच्छन. कोणाला देता आहे धन? धीमत बुद्धिवानाला. तर लक्ष द्या इथं धीमट या शब्दाचं यात अयच्छन देणे हा प्रकार आहे त्यामुळे चतुर्थी होणार. मग धीमत या शब्दाची चतुर्थी होणार बहुवचन धीमद्भ्यः. इथे लिहायचं तुम्हाला धीमद्भ्यः. राजाने बुद्धिमानांना धन दिले. अयच्छन लंगलकार दिले. वाक्य निर्माणम परीक्षार्थम निर्धारिताः धातवः. लक्ष द्या वाक्य निर्माण करण्याकरिता परीक्षा करता जे निर्धारित धातू दिलेले आहेत हे या ठिकाणी दिलेले आहेत. बघा गम गच्छती जाणे याला कोणत्या विभक्तीची अपेक्षा असते? द्वितीय विभक्तीची. याच धातू करता इथे सुद्धा जर ज्याच्याकडे याचना करायची त्याची द्वितीय विभक्ती योजावी लागते. नंतर कूप आणि क्रुद आहे याला चतुर्थीची अपेक्षा असते. दा धातूला चतुर्थीची अपेक्षा असते. कत धातूला पंचमीची, रक्ष धातूला पंचमीची, स्नेह धातूला इथं सप्तमीची अपेक्षा असते. रुच धातूला चतुर्थीची अपेक्षा असते. तसेच स्पृह धातूला सुद्धा चतुर्थीची अपेक्षा असते. विरम धातूला पंचमीची अपेक्षा असते. वितृतरला सप्तमीची अपेक्षा असते आणि प्रतिश्रू याला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. हे तुम्हाला सर्व तोंडपाठ करायचं आहे. अमरकोशात समानार्थक शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. अमरकोशातून समानार्थी शब्दाची योजना करून वाक्य पुन्हा लिहा. लक्ष द्या. रामः श्रेष्ठः राजा आसीत. आता राजा या शब्दाला दुसरा समानार्थी शब्द अमरकोशातून तुम्हाला शोधायचा आहे. तर मी एक वाक्य सांगतो तुम्हाला, एक शब्द सांगतो पार्थिवः. तर या ठिकाणी तुम्हाला पार्थिव हा शब्द लिहायचा आहे. रामश्रेष्ठः पार्थिवः.
राजा या शब्दाच्या ठिकाणी तुम्हाला पार्थिव, नृप किंवा भूप यापैकी कोणतं तुम्ही लिहू शकतात. अमरकोशामध्ये अनेक शब्द पर्यायार्थी दिलेले आहेत. त्यानंतर जर कृषक शब्द आला तर तुम्हाला कृषीवल लिहिता येईल. तसेच भूमी शब्द आला तर भूमी शब्दाच्या ठिकाणी तुम्हाला पृथ्वी लिहिता येईल. दुग्धम शब्दाच्या ठिकाणी तुम्हाला धेनू शब्द आहे. धेनू शब्दाच्या ठिकाणी तुम्हाला गो हो शब्द लिहायचा आहे. तसेच मृग शब्द आला तर कुरंग शब्द लिहा. वनम शब्द आला तर अरण्यम शब्द लिहू शकता. मित्र शब्द आला तर वयस्य शब्द लिहा. लक्ष्मी शब्द आला तर कमला शब्द पर्यायार्थी आहे. तसेच गुरु शब्द आला तर अध्यापक लिहा. गगन शब्द आला तर नभ शब्द लिहा. तदनंतर रवी शब्द आला तर त्या ठिकाणी भानू शब्द लिहू शकता. सुगत शब्द आला तर तिथं तथागत शब्द लिहायचा आहे. तसेच पद्म शब्द आला तर कमलम शब्द तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. असे अनेक शब्द आहेत अमरकोशामध्ये. तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्हाला लिहायचे. ते तुमच्या मनावर आधारित आहे. तुम्ही कोणता पाठ करतायत त्यावर अवलंबून आहे. पादप शब्द आला तर तुम्ही त्या ठिकाणी वृक्ष शब्द लिहू शकता. तसेच कनक शब्द आला तर तुम्ही त्या ठिकाणी सुवर्णम शब्द लिहू शकता. काक शब्द आला तर तिथे तुम्हाला करट शब्द लिहायला पर्याय आहे. नर शब्दाच्या ठिकाणी मानवः. गंगा शब्दाच्या ठिकाणी सुरनिम्नगा लिहिता येईल. तसेच नदी शब्दाच्या ठिकाणी तटिनी शब्द लिहिता येईल. धन शब्दाच्या ठिकाणी द्रव्यम लिहिता येईल. मेघ शब्दाच्या ठिकाणी तुम्हाला जलधरः जलम धारयती जलधरः. सैनिक शब्दाच्या ठिकाणी तुम्हाला योधः लिहिता येईल. तसेच वैद्य शब्द जर आला तर त्या ठिकाणी तुम्हाला भिषक हा शब्दसुद्धा लिहिता येईल. मानसम नाम तडागः. तडाग शब्द जर आला तर त्या ठिकाणी सरह हा शब्दसुद्धा लिहिता येईल.